नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी.एड 2025-26 प्रवेश प्रक्रियेसाठी कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ॲडमिशन प्रोसेस चालू होण्याच्या अगोदर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही आपल्याजवळ ठेवा, म्हणजे ॲडमिशन घेताना कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आवश्यक असणारी कागदपत्रे ते आपण बघूया. तर पहिलं तर तुम्हाला गरजेचं आहे म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट, 10वी-12वीचं मार्कशीट आणि तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट. आणि जर का तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट, नसेल झाली असेल तर वरचे 3 रिझल्ट हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही बी.एडची CETचा फॉर्म जो भरलेला असेल त्याचं जे ॲप्लिकेशन असेल, जे तुम्ही प्रिंट आऊट केलं असेल त्याची एक प्रिंट पाहिजे. त्यानंतर बी.एड CET हॉल तिकीट जे तुमचं असेल त्याचीसुद्धा एक झेरॉक्स द्यायची आहे. त्यानंतर तुमचं जे CETचं मार्कशीट आहे त्याचीसुद्धा एक झेरॉक्स द्यायची आहे. त्याचबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आणि जर का तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय केलं असेल तर ती रिसिप्टसुद्धा चालेल. त्याच्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट, ट्रान्सफर मायग्रेशन सर्टिफिकेट. आता हे मायग्रेशन सर्टिफिकेट काय असतं, जर का तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून केलं असेल आणि आता तुम्हाला बी.एड जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटीमधून करायचं असेल तर तुम्हाला हे मायग्रेशन सर्टिफिकेट हे कंपल्सरी असतं. किंवा तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल आणि आता तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बी.एड करायचं आहे तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट हे कंपल्सरी असतं. त्यानंतर 5 पासपोर्ट साईज फोटो. जर का तुम्ही गॅप घेतला असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल आणि शेवटचा आधार कार्डचा एक झेरॉक्स लागेल. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही आपल्याजवळ ठेवा, म्हणजे ॲडमिशन घेताना कोणतीही अडचण नाही येणार. मी इथे एक फोटो शेअर करते, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते पाहिजे असेल ते तुमच्या लवकर लक्षात येईल आणि तुम्हाला ते व्यवस्थित बंच करून ठेवता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत बी.एडच्या रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा.